नमस्कार. आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल खबर मराठी. आता आपण करमाळा ते संगोबा या रस्त्यावर आहोत आणि या रस्त्याच्या कडेला जी काही झाडं आहेत त्या झाडांची स्थिती दाखवण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत. ही जी झाडं आपण बघताय पूर्ण वाढ झालेली झाड, परंतु आता वटलेल्या अवस्थेत आहे आणि अशीच वटलेली अनेक झाडे या मार्गावर आहेत. मात्र या झाडांकडं आणि या झाडांच्या अवस्थेकडे कोणाचंही लक्ष नसल्याचेच सहजपणे दिसून येत आहे. आता आपण एक झाड पाहिले, त्यानंतर लगेचच या ठिकाणी आपण दुसरेही झाड पाहत आहोत की जे पूर्णतः वाळून गेलेले आहे. त्याच्यावरच्या फांद्याही कट करून कोणीतरी घेऊन गेलेला आपल्याला दिसत आहे. असंच या रस्त्याने आपण पुढं जात राहिलो तर अशाच प्रकारची झाडे आपल्याला ठिकठिकाणी दिसून येत आहेत. या मार्गावर वटलेली झाडे तर आहेतच, सोबतच अशा प्रकारचे खड्डेही या ठिकाणी या रस्त्याला पडलेले सहजपणे लक्षात येत आहेत. रस्त्याकडेला असलेली वटलेली अशी मोठी झाडे आणि त्या झाडांच्या रस्त्यावर आलेल्या फांद्या वाहतुकीला अडथळा ठरतातच, सोबतच चुकून अशा झाडांमुळे अपघात होण्याची शक्यताही नाकारता येईल. आपण या ठिकाणी आणखी एक झाड असेच वटलेल्या अवस्थेतील पाहत आहोत. या खालून वाहनांची ये जा सातत्याने चालूच असते. एसटीची वाहतूक या ठिकाणी चालू असते आणि पूर्णतः वटलेलं अर्थातच वाळून गेलेले हे झाड आणि ह्या झाडांच्या अशा फांद्या जर एखाद्या ये जा करणाऱ्या वाहनावर जर चुकून पडलं तर निश्चितच एखादा अपघात या ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपलं हे झाड पाहता येईल कशा प्रकारे हे वटलेलं आहे आणि या झाडाच्या फांद्या पूर्णतः रस्त्यावर आहेत. अशी झाडे वादळाच्या वेळी खाली पडण्याचा धोका होऊ शकतो आणि त्याचा मोठा फटका ये जा करणाऱ्या एखाद्या वाहनाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि या मार्गावर अशी अनेक झाडे आहेत. करमाळ संगोबा या रस्त्याचा विचार केला तर श्रीदेवीचा माळ पायथा ते आता आपण ज्या ठिकाणी आहोत ते समोर एक हॉटेल दिसतंय, गणेश हॉटेल म्हणून. ह्या हॉटेलच्या दरम्यान किमान 20 ते 22 झाडे अशा प्रकारे वटलेली आहेत. आपण इथून माघारी फिरू आणि ही झाड तुम्हाला पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करूयात. काहीसा अंधार पडल्यामुळं व्यवस्थित दिसत नसेल, पण ही झाड अशा प्रकारे वटलेलं आहे आणि अशी 20 ते 21 झाडे या ठिकाणी देवीचा माळाचा पायथा ते आपण आहोत या ठिकाणापर्यंत आहेत. पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे, झाडे लावा, झाडे जगवा अशी जनजागृती सरकारच्या माध्यमातून वारंवार केली जाते. पर्यावरण संवर्धन विभागाच्या वतीनंही सातत्यानं निसर्गाचं रक्षण करताना प्रामुख्यानं झाडे लावा आणि झाडे जगवा, वृक्षारोपण करा, वृक्ष संवर्धन करा असं आवाहन केलं जातं. मात्र एखादं रोपटं जर एखाद्या ठिकाणी लावलं तर त्या रोपट्याचं मोठं झाड होईपर्यंत फार मोठा कालावधी जातो आणि ते रोपटी टिकविणे हे एक प्रकारचे आव्हान असते. तसं पाहिलं तर वृक्षारोपण करणं सोपं आहे, परंतु एकदा वृक्षारोपण झालं, वृक्ष लागवड झाली की त्या रोपट्याचं संवर्धन होणं, संरक्षण होणं आणि झाड होईपर्यंत त्याची काळजी घेणं आणि ती झाडे अशा प्रकारचे मोठी होईपर्यंत टिकणं हे अलीकडच्या काळात तरी खूप मोठे आव्हान आहे. आणि असं असताना पूर्ण वाढ झालेली झाडं जर अशा प्रकारे वटणं आणि ती समूळ नष्ट होणं हे पर्यावरणासाठी निश्चितच चिंताजनक आहे किंवा भविष्यकाळासाठी धोकादायक आहे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एकंदरीतच
वृक्षारोपण करा, वृक्ष लागवड करा, वृक्ष संवर्धन करा, असं एका बाजूला शासनाच्या वतीनं सांगितलं जात असलं तर दुसऱ्या बाजूला शासनाच्या ताब्यातील जे रस्ते आहेत आणि त्याला लगतची जी झाडे आहेत ती झाडे जर मोठी झालेली झाडे अशा प्रकारे वटून जाणं आणि ती नष्ट होणं हे चिंताजनक आहे. आता आपण करमाळ्याच्या दिशेने जात असताना पुन्हा एकदा पाहत आहोत ही झाडे अशा प्रकारे सलग एका रोमध्ये एका रेषेमधली झाडे ही अशा प्रकारे वटलेली आहेत आणि ही झाडे वटलेली तर आहेत, सोबतच ही निश्चितच ये जा करणाऱ्या वाहनांसाठी कधीतरी धोकादायक ठरतील, अपघात करू शकतील अशा प्रकारचे असल्याचे जाणवत आहे. अशा प्रकारे एक झाडे वटलेली आहेत. ही मोठी झालेली झाडं वटणं निश्चितच निसर्गप्रेमींसाठी, पर्यावरणप्रेमींसाठी एक क्लेशदायक बाब आहे. पण आता ही तीच झाडे वटून तर गेलेलीच आहेत, एखाद्या अपघाताला निमंत्रण देत आहेत असे वाटू लागले आहेत. कारण ते रस्त्याच्या कडेला आहेत आणि कधी कोसळतील हे सांगता येत नाही. या रस्त्यावरून सातत्यानं नागरिकांची ये जा चालू आहे, वाहने वाहत आहेत, एस टी सारखे वाहने जातात आणि जर वादळ वाऱ्याच्या प्रसंगी या झाडाची फांदी तुटून रस्त्यावर पडली आणि नेमकं त्याच वेळी एखादं वाहन जर या रस्त्यावरून वाहत असेल आणि त्या वाहनावर ही फांदी पडली तर मोठा अपघात होऊन जीवघेणी स्थिती ही निर्माण होऊ शकते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तरी या झाडांच्या अवस्थेकडे लक्ष जाईल अशी आपण अपेक्षा करूयात. सोबतच मोठी झालेली झाडे जगविण्याच्या हे दृष्टीनं काही प्रयत्न भविष्यात तरी होतील अशी अपेक्षा आपण करूयात. आपल्याला या झाडांविषयी, झाडांच्या स्थितीविषयी काय वाटतंय? एक नागरिक म्हणून, एक सुजाण नागरिक म्हणून आपण ही आपली मते नोंदवली पाहिजेत. आपण तुमची मते नोंदविताल अशी अपेक्षा करूयात. पुन्हा एकदा एक झाड वटलेलं दिसतंय. म्हणजे या मार्गावर साधारणतः 1 किलोमीटरच्या अंतरातच 20 ते 22 झाडे, मोठी झालेली झाडे, ही अशा प्रकारची झाडे यासोबतच लावलेली ती आता वटलेली आहेत. तर काही कट करून कोणीतरी घेऊनही गेलेलं आहे. अर्थातच याकडं संबंधित विभागाचं पूर्णतः दुर्लक्ष होत असल्यामुळे हे प्रकार घडत आहेत हे निश्चितच आपल्याला जाणवत आहे. मोठी झालेली झाडे समूळ नष्ट होणं ही पर्यावरणासाठी निश्चितच धोक्याची अशी बाब आहे. या बाबीकडे गांभीर्यानं पाहिलं जाईल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूयात.